भारत को एक नई विश्व चैंपियन मिल चुकी है और वो है नागपुर की दिव्या देशमुख। जॉर्जिया में आयोजित महिला विश्व कप शतरंज स्पर्धा में ऐतिहासिक जीत दर्ज कर दिव्या बुधवार रात भारत लौटी। आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में दिव्या ने कहा कि उनकी इस सफलता से नागपुर और महाराष्ट्र में शतरंज को नया बूस्ट मिलेगा। उन्होंने ज़्यादा से ज़्यादा लड़के लड़कियों में शतरंज में करियर बनाने की अपील की। कोनेरू हम्पी के खिलाफ फाइनल और चीनी खिलाड़ी के खिलाफ सेमीफाइनल को सबसे कठिन मुकाबले बताते हुए दिव्या ने कहा, उन्होंने दबाव में भी संयमित खेल दिखाया। इस जीत के साथ दिव्या को ग्रैंड मास्टर का प्रतिष्ठित खिताब मिला है। उन्होंने इस सफलता का श्रेय अपने माता पिता, कोच और समर्थकों को दिया। डॉक्टर प्रणय फूके ने कहा कि दिव्या के नाम से शतरंज अकादमी की स्थापना की जाएगी और इसके लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से बात की जाएगी। मला खूप लेट रिअलाइज झालं की मी जिंकत आहे। म्हणजे मी ऑलमोस्ट थोडा गेम जिंकत होती, बट देन खूप कॉम्प्लिकेटेड झालं। सो आय थिंक ऑल्सो रॅपिड होतं, तर माझ्याकडे जास्त टाईम नव्हता प्रोसेस करायला। सो बाय द टाईम मला रिअलाइज झालं ते खूप ऑलमोस्ट गेम संपला होता। अँड पहिली प्रतिक्रिया तर काय नव्हती, मला रडायला आलं आणि मी तेच आईकडे गेली। दिव्या, तू आईला शोधत होती, तू असं आम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, लिटरली आईला शोधत होती। कुठे काय भावना होता तुझ्या त्यावेळेस? आईला शोधत होती? तेच भावना होते, मला समजत नव्हतं काय करू, काय मी रडते आणि मला कॅमेरावर रडायचं नव्हतं। बट हो, आईला शोधत होती आणि आई हॉलमध्ये नव्हती कारण की अलाउड नसतं आमच्यामुळे। तर ती मग फायनली मला दिसली, तर मी तिला सांगते। क्या इस टूर्नामेंट में कोई ऐसा मुकाबला था जो आपको सबसे ज़्यादा चुनौतीपूर्ण लगा? आई थिंक दो थे, एक तो न्यूजीलैंड के साथ था और एक डेफिनेटली फाइनल्स था। याच्यामध्ये क्वार्टर फायनलपर्यंत 4 महिला होत्या आणि फायनल पण ही 2 भारतीय महिलांमध्ये झाली। क्वार्टर फायनलमध्ये 4 भारतीय महिला आणि फायनल पण 2 भारतीय महिला। तर हाच आणि आत्ता तुझं म्हणजे भारतीय महिलानेच एक वर्ल्ड कप आणलेला आहे। सो हा सगळा जो खेळ आहे, बुद्धिबळ आहे, ही सगळी गोष्ट ती भारतीय बुद्धिबळासाठी महिलांच्या दृष्टीने किती महत्त्वाची असते तुला वाटतं? आय थिंक खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की इव्हन डिसेंबरमध्ये हम्पीनी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकली होती आणि आय थिंक हे मे बी कॉन्ट्रीब्यूट्स टू दॅट अँड इट विल हेल्प बूस्ट चेस स्पेशली इन यंग गर्ल्स। तर मी 7 वर्षापासून बुद्धिबळ संघटनेचा अध्यक्ष आहे आणि 7 वर्षात जवळपास 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इंटरनॅशनल टुर्नामेंट झालेले आहे। नागपूरमध्ये कोराडीला आपण ते कोराडी नैवेद्य हॉलमध्ये 2 वर्ष पहिले आपण केलं होतं। आताच काही दिवसात म्हणजे नागपुरात जवळपास 3 टुर्नामेंट माझ्या काळातच झालेले आहेत इंटरनॅशनल टुर्नामेंट। आणि त्यानंतर आता आम्ही पुण्याला आपण 6 महिन्याआधीच ग्रँड पिक्स केलं होतं। त्या वुमन ग्रँड पिक्स त्यात सगळे इंटरनॅशनल प्लेयर आले होते महिला आणि त्यात आम्ही दिव्याला वाईल्ड एंट्री दिली होती, वाईल्ड कार्ड एंट्री दिली होती आणि त्यात म्हणजे दिव्याला नॉनस्पोर्ट असताना आम्ही दिव्याला त्यात खेळलो होतं। मला असं वाटतं दिव्याने थोडंसं श्रेय दिलं गेलं पाहिजे त्या टुर्नामेंटला। किशोर